आपण दलित राजकारण म्हणतो महाराष्ट्रात, त्यावेळेस आपल्याला RPIचं राजकारण दिसतं आणि पर्यायानं पूर्वाश्रमीचे महार किंवा आत्ताचे बौद्ध नेते दिसतात. परंतु दलित राजकारणामध्ये मांग नेता दिसतो का, चांभार नेता दिसतो का, ढोर नेता दिसतो का? दिसत नाही. मला स्वतःला असं वाटतं की दलित राजकारण यशस्वी ठरलं नाही. त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. कारण दलित जातींमधल्या इतर जातींची असहमती आहे. बाबासाहेबांना सांगितलं गावक्या सोडा, महारानं गावक्या सोडल्या. बाबासाहेबांना सांगितलं शिका, महार शिकले. बाबासाहेबांना सांगितलं संघटित व्हा, बौद्ध संघटित झाले पूर्वाश्रमीचे महार. परंतु बौद्धांनी किंवा महारांना जसं ऐकलं तसं मांगांनी ऐकलं नाही. त्याच्यामुळे शिक्षणाचं प्रमाण कमी दिसेल असं आपल्याला म्हणता येईल. सामाजिक आणि सांस्कृतिक आत्मभान नसेल तर तुम्हाला कल्याणकारी शिक्षण किंवा नोकरीतल्या उपाययोजना मागण्याचा अधिकार नाही असंही आपल्याला म्हणता येणार. घोर असतील, चर्मकार असतील, बौद्ध असतील, ह्या लाभ मिळालेल्या जाती एका गटात असू शकतात आणि मांग किंवा उरलेल्या ज्या काही सर्व जन जे आहेत तर या सर्व जाती एका गटात असू शकतात. मांग आणि महारांमध्ये भेद आहे. महारही मांगांना कनिष्ठ समजतात. तर हे तर महात्मा फुलेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुक्ताचं पत्र आहे. तरी जाणीवेचा भाग बनले नाहीत. त्या समुदायाचे झेंडे वेगळे आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्रातले मांग, त्यांचा झेंडा एक नाही. महाराष्ट्रात भेटण्याचं एखादं स्थळ नाही. विवाह कसा लावावा याबद्दल एक वाक्यता नाही. त्यांचं राजकारण काय आहे हे या राज्यातल्या प्रमुख पक्षांनाही माहीत नाही. परंतु प्रबोधन परिवर्तनाच्या विचाराकडे घेऊन जाण्याची जबाबदारी समाजातल्या प्रमुख माणसाची आहे. दलित ऐक्य हे महत्त्वाचं आहे, परंतु ते फक्त प्रतिकात्मक असून चालणार नाही, मेटाफरिक असून चालणार नाही. तर ते संसाधनाच्या पातळीवरती एकसमान असावं. मंडळी नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात एका संवेदनशील मुद्द्याची जोरदार चर्चा सुरू आहे आणि तो मुद्दा आहे अनुसूचित जाती जमातींमधल्या उपवर्गीकरणाच्या संदर्भातला. साध्या भाषेत सांगायचं झालं तर आरक्षणाची ही वाटणी आहे आणि या वाटणीवरून वाटणी व्हावी म्हणणारे, वाटणी होऊ नये म्हणणारे असे दोन्ही जे मतप्रवाह आहेत ते अतिशय टोकदार आहेत, आक्रमक आहेत आणि आग्रही सुद्धा आहेत. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत या सगळ्या विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी करणारे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद आव्हाड सर आपल्यासोबत आहेत. सर खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आरक्षणाची वाटणी व्हावी अशा